पुढची बातमी बघूयात। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची मागणी केली जाते। दिल्लीतील जंतर मंतरवरती एका दिवसाचं लाक्षणिक आंदोलन त्यासाठी केलं जात आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात सुरू असलेलं हे आंदोलन दिल्लीच्या जंतर मंतर इथे आंदोलनासाठी आंदोलकांची मोठी गर्दी झाली आहे। जंतर मंतरवरती सर्वपक्षीय नेत्यांचं समर्थन या आंदोलनाला असल्याचं कळतंय। अधिक माहितीसाठी जाऊया जंतर मंतरवरून आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या सोबत आहेत। प्रमोद, जे काही आंदोलन आता सुरू आहेत, काय मागण्यात कोण कोण सहभागी? श्वेता, खरं तर पाऊस सुरू आहे राजधानी नवी दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी, मात्र मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून आगरी बांधव जे आहेत ते जमल्याचं बघायला मिळतंय। मी पाठीमागे दाखवतो, हातामध्ये अशा पद्धतीचे पोस्टर्स खरं तर या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेले आहेत आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे, खरं तर ही प्रमुख मागणी आहे। सर्वपक्षीय नेते खरं तर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या सगळ्यांची मागणी एकच आहे। मागच्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणि म्हणून हा जो मुद्दा आहे तो सोडला पाहिजे। खासदार बाळामामा मात्र आहेत, त्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होतंय। मामा, पाऊस सुरू आहे, मोठ्या संख्येने बांधव जमलेले आहेत, मुद्दा एकच, दिबांचं नाव द्या। नाही, ही वरुणराजाची पण इच्छा आहे, कुठल्याही परिस्थितीत दिबा पाटील साहेबांचं नाव दिलंच पाहिजे आणि खरं म्हटलं तर तो आमचा हक्कही आहे, अधिकारी आहे आणि दिबा पाटील सारखे राष्ट्रीय नेते ज्या व्यक्तिमत्वाचा सन्मान करणे हे सगळ्यांचंच काम आहे। परंतु आज का दुर्लक्षित केले जाते मला याची कल्पना नाही, पण आरोप हा सरकारवरच असणार आहे। केंद्र राज्यातनं प्रस्ताव पाठवला असं तुमचं म्हणणं असतं, केंद्र का हे एक्सेप्ट करत नाही? कारण तुमची मागणी आजची नाहीये, अनेक वर्षांपासून तुम्ही हा मुद्दा लावून धरताना बघायला मिळतं। 15 वर्षापासून हे आंदोलन चालू आहे। केंद्र सरकारकडे 3 वर्ष झाले प्रस्ताव प्रलंबित आहे। केंद्र सरकार का निर्णय घेत नाही याची कोणालाही कल्पना नाही आणि म्हणून शेवटी केंद्र सरकारला जागे करण्यासाठी दिबांची वारी दिल्लीची दारी या मसल्याकडे आम्ही इथं आलो। या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। ही दृश्य आपण बघतोय दिल्लीतल्या जंतर मंतरवरती एका दिवसाचं हे लाक्षणिक आंदोलन नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासंदर्भात।